धाडसानं तिनं हाणून पाडला अतिप्रसंगाचा प्रयत्न। वरठीतील घटना, आरडाओरड केली पण मदतीला कुणीही नव्हते। राज्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच एका तरुणीच्या धाडसामुळे तिनं स्वतःवरील अतिप्रसंगाचा प्रयत्न हाणून पाडला। तरुणीनं ऐनवेळी धाडस दाखवलं असलं तरी या घटनेचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झालाय। ही घटना दिनांक 11 मार्चला घडली असून दिनांक 13 मार्चला वरठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। आता त्या तरुणाच्या शोधार्थ पोलिसांची तारांबळ उडाली आहे। माहितीनुसार महाविद्यालयातून सुट्टी झाल्यावर तरुणी नेहमीप्रमाणे घराच्या दिशेने जात होती। त्यावेळी तोंडावर रुमाल बांधून एक तरुण तिचा पाठलाग करत असल्याचं लक्षात आलं। तिनं आपला वेग वाढवला, मात्र निर्जन ठिकाणी बळजबरीने अडवत तरुणीचं तोंड दाबले। तरुणीला खाली पाडून दोन्ही पाय ओढून त्याच परिसरात असलेल्या एका पुलाखाली नेत होता। याचवेळी तरुणीनं तरुणाच्या तोंडावर लाथ मारली व लाथ मारताच त्या इसमाचा रुमाल सुटला व तोंड उघडं पडलं। त्यावेळी तिनं आरडाओरड करून मदत मागितली, परंतु निर्जन स्थळी तिथं कुणीच नव्हते। तरुणीच्या ओरडण्यानं तरुणानं घटनास्थळावरून पळ काढला। रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकारानं तरुणी पूर्णतः धास्तावली। तरुणाचा स्केच तयार केला। धास्तावलेल्या तरुणीनं घरच्यांना प्रसंगाची माहिती दिली। यावेळी तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते। प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी तरुणीचे जबाब नोंदवून तिला दवाखान्यात दाखल केलं। त्या तरुणाचा स्केच तयार करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहेत। तपास पोलीस निरीक्षक निलेश गिरी करत आहेत। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी प्रकाश रामटेके, विदर्भ प्रमुख प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.